कांदा भजी तर आपण नेहमीच खातो, पण आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीची अतिशय टेस्टी अशी सर्वांनाच आवडतील अशी भजी बनवणार आहोत. त्यासाठी एका बाउलमध्ये 1 कप भरून इतकं चाळून घेतलेलं बेसन पीठ घातलं. त्यामध्येच 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ घातलं. सोबतच एक मोठ्या आकाराचा उभा चिरलेला कांदा घातला. भज्यांसाठी छोटंसं वाटण बनवते. त्यासाठी 1 चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा, 1 चमचा धने, सोबतच लसूण आणि आवडीनुसार हिरवी मिरची घातली. पाणी न घालता हे सर्व साहित्य मिक्सरला बारीक करून घेते. असं हे बनवून घेतलेलं छोटंसं वाटण आपण या भज्याच्या मिश्रणामध्ये काढून घेऊयात. असं हे छोटंसं वाटण घातलं तर भजी अतिशय टेस्टी बनून तयार होतात. पाव चमचा हळद पावडर घातली आणि 2 चिमूटभर इतका हिंग घातला. त्यानंतर मी कुंडीमध्ये काही अळू लावलेली आहे. त्या अळूला अशा प्रकारे बघा छान फ्रेश पानं आलेली आहेत. ती पानं मी कट करून घेतली. साधारणपणे इथं मी 7 ते 8 पानं कट करून घेतली. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. तर अळूवडी बनवण्यासाठी आपण जी निळ्या देठाची पानं वापरतो ना, तीच पानं इथं आपल्याला वापरायची आहेत. अळूच्या पानांचे आपल्याला देठ कट करून घ्यायचे आहेत. सर्वच अळूच्या पानाचे देठ मी कट करून घेतले. त्यानंतर पानाच्या पाठीमागच्या बाजूला अशी ही एक जाडसर शीर असते, ती आपल्याला चाकूने कट करून काढायची आहे. पानांवरती जी शीर आहे त्यामध्ये बऱ्यापैकी जास्त प्रमाणात खवखव असते. ती काढून घेतली तर ही पानं घशाला जास्त खवखवत नाहीत. पानांच्या वरच्या बाजूला देखील अशा प्रकारे एक छोटीशी बारीक शीर होती, ती देखील मी काढून घेतली. आता याच पद्धतीने उरलेल्या सर्व पानांच्या पाठीमागे जी शीर आहे ती मी काढून घेतली. त्यानंतर ही पानं एकावरती एक ठेवून याला मधून कट करून घेतलं. कट करून घेतलेली दुसरी पानं देखील मी याच्यावरती ठेवली आणि अशा पद्धतीने याचा मी बंच तयार केला. आता ही पानं आहेत ती मी अशा पद्धतीने चौकोनी आकारामध्ये चिरून घेते. हीच पानं तुम्ही रोल करून देखील चिरू शकता, पण ही पानं मला चौकोनी आकारामध्ये चिरायची होती, त्यामुळे मी या पद्धतीने चिरून घेतली. पानं तुम्हाला रिंग्समध्ये चिरायचे असतील तर एकावरती एक ठेवून त्याचा रोल तयार करून त्याला तुम्ही चिरून घेऊ शकता. तर इथं बघा मी सर्व अळूची पानं आहेत ती एकसाथ अशी ही चौकोनी आकारामध्ये चिरून घेतली. भजी बनवण्यासाठी आपण जे प्रमाण घेतलेलं आहे त्यासाठी मीडियम आकाराची अळूची 7 ते 8 पानं वापरायची. बेसन पिठाच्या मिश्रणामध्ये चिरून घेतलेली अळूची पानं घातली. सोबतच फ्रेश बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घातलं. आता हे सर्व साहित्य एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. यामध्ये माझी लाल मिरची पावडर घालायची राहिलेली आहे, ती देखील घालून घेते. आवडीनुसार तुम्ही लाल मिरची पावडरचा वापर करू शकता. अळूची भजी आहेत त्यामुळे यामध्ये आपल्याला न चुकता लिंबाचा रस घालायचा. त्यामुळे भजी खाताना घशाला अजिबात खवखवत नाहीत. लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही इथं चिंच गुळाचा कोळ वापरला तरीही चालू शकतं. पण ही भजी मला गोड बनवायची नव्हती, त्यामुळे इथं मी लिंबाचा रस घातलेला आहे. गूळ घालायचा नसेल तर फक्त चिंचेचा कोळ घातला तरीही चालू शकतं. सर्व साहित्य एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालत हे भज्याचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. भज्याचं पीठ मळत असताना आपल्याला अगदी जास्तही घट्ट नाही आणि जास्तही पातळ नाही, अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीवरती मळून घ्यायचं. तर इथं पहा भजी सोडता येतील अशा प्रकारचं हे पीठ मी बनवून घेतलं. भज्याचं मिश्रण खूपच जास्त घट्ट झालं तर भजी वातड येऊ शकतात आणि खूपच जास्त पातळ झालं तर भजी तेल पिऊ शकतात, म्हणजेच भजी खूपच जास्त तेलकट होतील. त्यामुळे असं हे मीडियम कन्सिस्टन्सीवरती हे बॅटर तयार करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये पोहे खाण्याच्या चमच्याने 2 चमचे इतकं कडकडीत तेलाचं मोहन घातलं. त्यामुळे भजी छान कुरकुरीत होण्यास मदत होते. तेलाऐवजी तुम्ही 2 चिमूटभर इतका खायचा सोडा घातला तरीही चालू शकतं. हे बॅटर पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेतलं. आता भजी तळण्यासाठी कढईमध्ये मी तेल अगोदरच गरम करून घेतलेलं होतं. थोडंसं पीठ टाकलं तर त्यामधून छान बुडबुडे येत होते, म्हणजेच तेल व्यवस्थित तापलेलं होतं. आता हाताच्या मदतीने हे भजे मी तेलामध्ये तळण्यासाठी घालते. जसं पीठ हातामध्ये येईल तशी ही भजी आपल्याला तेलामध्ये सोडायची आहेत. त्याला गोल वगैरे बनवण्याची अजिबात गरज नाही. जसा आकार येईल तशा आकारामध्ये आपण ही भजी बनवून घेऊयात. इथं मी मीडियम आकारामध्ये ही भजी तेलामध्ये सोडून घेतली. गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि आलटून पलटून ही भजी आपल्याला छान अशी सोनेरी रंगावरती तळून घ्यायची.
खूपच जास्त फुल गॅसवरती भजी तळली तर ते पटकन लाल होतील आणि आतून कच्ची राहतील. त्यामुळे मीडियम गॅसवरती अधूनमधून हलवत ही भजी आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची. इथं मी भज्यांची पहिली बॅच आहे ती अशा प्रकारच्या रंगावरती तळून घेतली. त्यानंतर तुम्ही बघू शकता, बघता क्षणी समजत आहे की भजी किती कुरकुरीत झाली असतील ते. याला रंग पण खूप सुंदर आलेला आहे. तळून घेतलेली सर्व भजी मी तेलामधून बाजूला काढून एका चाळणीवरती ठेवली, जेणेकरून यामध्ये जे काही एक्स्ट्राचं तेल आहे ते नितळून जाईल. त्यानंतर भज्यांची दुसरी बॅच देखील मी तळून घेतली. त्यानंतर पहा, फक्त 1 कप बेसन पीठ आणि 2 चमचे तांदळाच्या पिठामध्ये खूप सारी भजी बनवून तयार झाली. बघता क्षणी समजत आहेत की ही भजी किती कुरकुरीत झाली असतील ते. अळूच्या पानांची ही भजी आपण कांदा घातल्यामुळे आणखीनच जास्त टेस्टी लागतात. यामधला एक भजी मी तुम्हाला तोडून दाखवते, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की ही भजी किती कुरकुरीत झालेली आहेत आणि आतपर्यंत छान तळली गेलेली आहे. तुम्ही देखील येत्या पावसाळ्यामध्ये अशी ही खमंग कुरकुरीत अळूच्या पानांची भजी एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडतील अशी खात्री मी देते. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटत अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.